नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सौ स्मिता चुनेकर यांचा एक प्रश्न आलाय. त्यांनी लिहिलंय, तुमचा एरंडेल तेल घेण्याबद्दलचा एपिसोड मी पाहिला, पण एरंडेल नुसतं घ्यावं का कशात तरी मिक्स करून घ्यावं? स्मिताताई, जनरली एरंडेल तेलाला एक प्रकारचा स्ट्रॉंग ओडर असतो आणि त्यात चिकटपणाही जास्त असतो, त्यामुळे ते नुसतं घेणं अवघड जातं. त्याऐवजी जर का आल्याच्या गरम चहासोबत घेतलं तर सोपं जातं. यासाठी छोट्या पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्यावं, त्यात चमचाभर साखर आणि साधारण 1 इंच आल्याचा तुकडा किसून टाकावा. मध्यम आचेवर 2 मिनिटांसाठी उकळून घ्यावं आणि गाळून घेतलेल्या जिंजर हर्बल टी बरोबर 2 ते 2.5 चमचे एरंडेल घ्यावं. वरून थोडीशी बडीशोप किंवा भाजून घेतलेले ओवा खाण्याचाही उपयोग होतो. इंस्टाग्रामच्या कमेंटमध्ये अजून कोणीतरी विचारलंय की एरंडेलामुळे आतड्यांमधला ड्रायनेस वाढतो का? तर ह्याचं पण उत्तर आहे नाही. एरंडाच्या बियांपासून काढलेलं तेल म्हणजे एरंडेल. नेहमीच्या गोड्या तेलापेक्षाही एरंडेल उलट अधिक स्निग्ध असतं. त्यामुळे वृद्ध वैद्य परंपरेत सांगितल्याप्रमाणे दर 15 दिवसांनी एकदा रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल घेऊन पोट साफ करण्याचा कोणताही त्रास होत नाही. उलट आतडी आणि पचन संस्था शुद्ध होण्यास, पर्यायाने आरोग्य चांगलं राहण्यास मदतच मिळते. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.